मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक मेन कारण असं आहे की म्हणजे की आता मी एक कोर्स लॉन्च करणार आहे. नवीन 2026मध्ये आपण एक नवीन कोर्स लॉन्च करतो आहे. मी आधी खूप गोष्टी ठरवल्या होत्या की जावा फुल स्टॅक, पायथॉन फुल स्टॅक आणि मॉन स्टॅक हा जो कोर्स आहे हा कवर करण्यासाठी मला असं वाटतं आहे की यांच्यामध्ये भले फ्रंट एंड कॉमन आहे, पण बॅक एंडमध्ये खूप साऱ्या डेपमध्ये गोष्टी आणि आपण डेपमध्ये शिकवणार आहे. इवन मी जावा फुल स्टॅकला स्प्रिंग विथ ए आय जी नवीन कन्सेप्ट आलेली त्यासोबत शिकवणार आहे. मायक्रो सर्व्हिसेस ते मी तिथे शिकवणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हे पण शिकणार आहे ए आय कसं तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे, सिस्टीम डिझाईन कसं इन्क्लूड करायचं आहे, त्याला तुम्ही प्रोजेक्टला डिप्लॉय कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. म्हणजे त्याला टोटल जो टाईम लागणार आहे जवळपास त्याला जो टाईम लागेल जवळपास 1.5 वर्ष या 2 वर्ष पण लागू शकतो. एवढा मोठा तो कोर्स आहे. मेन आता असं आहे की मी बघतोय मुलांना, मला खूप सारे मेसेज पण येत आहे, DM पण येत आहे की सर हे तुम्ही फ्री शिकवणार आहे का. मी सगळ्यांना काय सांगतो की हो फ्रीमध्ये शिकवणार आहे. पण मला जे असं जाणवतं आहे की म्हणजे मी पायथॉनची सिरीज लॉन्च केली, सी प्रोग्रामिंगची सिरीज लॉन्च केली. स्टार्टिंगला त्याला जवळपास 10,000 20,000 व्ह्यूज गेलेले, पण दुसऱ्या व्हिडिओपासून व्ह्यूज खूप कमी यायला सुरुवात होते. का? कन्सिस्टन्सी नाही राहत. आणि राहिलं गोष्ट की असं नाही की मुलांना समजत नाही, कारण की मी बघितलं आहे की त्याचा रिस्पॉन्स पण मला दिसतो की बऱ्याचशा मुलांना ऑलमोस्ट समजतंच आहे. आणि कंटेंट पण मी अशा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे देतो, तर ऑब्व्हियसली सगळ्यांना कळेल असंच मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि कमेंट्समधून पण समजतं की मला भरपूर मुलांना समजतं आहे. मेसेज करून पण मला खूप जास्त दिवसभरामध्ये खूप मेसेज पण येतात. पण विषय असा आहे की मोस्ट ऑफ दी जी क्राऊड आहे ना ती कन्सिस्टन्सी कधीच ठेवत नाही. मग मला कधी कधी असं वाटतं की आपण कोर्स लॉन्च करतो आहे, मेहनत करतो आहे, ठीक आहे. ठराविक मुलं माझे पहिल्या दिवसापासून तर लास्टपर्यंत काय कंटिन्युअसली कनेक्टेड राहतात, माझ्यासोबत मेसेज करतात, सर आजचं होमवर्क असा आला, आजचं हे आउटपुट असं आलं, हा प्रॉब्लेम येतो आहे सर, आम्हाला हा क्वेश्चन कसं सॉल्व करायचं ते सांगा, ही गोष्ट सॉल्व कशी करायची ते सांगा. पण कन्सिस्टन्सी मला दिसत नाही. ज्या व्हिडिओला माझे पायथॉनचे 10,000 पहिल्या व्हिडिओजला व्ह्यूज आहे, आज त्याचे व्ह्यूज डायरेक्टली 100च्या आतमध्ये येतात, 100-150 असे व्ह्यूज येत आहे. असं काही नाही की क्वालिटी कमी झाली किंवा काही फॉल्ट असेल तर मला मेसेज करून सांगा ना, कमेंटमध्येच लिहा की सर तुम्ही अशी गोष्ट मिस करताय किंवा काही गोष्टी तुमच्याकडून मिस होत आहे. या गोष्टी तुम्ही मला जरूर सांगा. मी तुमचा मधलाच माणूस आहे, तुमच्यासारखाच आहे मी. आणि तुमच्यामध्ये म्हणजे मी असं काही जास्त हे नाही. मी एक इंजिनिअरिंग केलेली स्टुडंट आहे. मी इंजिनिअरिंगमध्ये मी काय केलं, IT इंजिनिअरिंग केलं, पण माझं फर्स्ट इयरपासूनच एम होतं की मला एक टीचर बनायचं आहे बुवा असं. मी इंजिनिअरिंगमध्ये आलो, पण मी कोडिंगकडे जास्त लक्ष दिलं पहिल्यापासून. आणि मग सेकंड इयरपासूनच माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आणि मी कंटिन्युअसली शिकवत राहिलो मुलांपर्यंत. जसं होईल तसं पोहोचत गेलो आणि मागच्या 4-5 महिन्यामध्ये जास्त थोडी ग्रोथ झाली. पण मेन हा इश्यू मला दिसून आला की मी हे सर्व गोष्टी फ्रीमध्ये देतो आहे. मला याच्यात काहीच हे नाही की मी फ्रीमध्ये देतो आहे म्हणजे की मी जास्त उपकार करतो आहे, असं काहीच नाही. मी देतो आहे तर ठीक आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या गावामधले जेवढे मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांना असे भेटत नाही. लोक 40-40, 50-50 हजार देऊन क्लासेस लावत आहे पुण्या मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये, पण तरी त्यांना जॉब लागत नाही. आणि काही तर असे मुलं आहे की ते तिथं क्लास करून सुद्धा आपले व्हिडिओ बघता, असे कंटिन्युअसली डायरेक्ट मला दाखवता डायरेक्ट व्हिडिओ वगैरे काढून. पण कसं आहे आता मेन असं आहे की मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तर मला फक्त एकच अपेक्षा राहते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी मी पूर्ण माझे 100% देण्याचा प्रयत्न करतो. नोट्स कोणी देत नाही, नोट्स पण मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि इवन म्हणजे मी आता फ्रीमध्ये स्टार्ट केलं तर बरेचसे मला असे मेसेज पण यायला लागले, तू एवढं फ्रीमध्ये का शिकवतोय बुवा असं. किंवा असं म्हणणं आहे काहींचं की फ्रीमध्ये देऊन मुलांना त्याची किंमत राहत नाही, असं भरपूर जणांचं म्हणणं आहे. पण मी काय बोललो की जे खरंच त्यांना गरज आहे ना त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. का? कारण की मला अशा लोकांसाठी काम करायचं की जे मला इवन ऑफलाईनमध्ये पण स्टुडंट आहेत, म्हणजे जिथं मी शिकवतो कोडिंग शिकवमध्ये, ते पण काय सांगतात की सर तुम्ही खरंच एवढं फ्रीमध्ये शिकवणार आहे की. मी म्हणलो हां मी फ्रीमध्ये शिकवणार आहे. म्हणून याचा टाईम किती लागेल, म्हणजे 2 वर्ष लागेल म्हणलो मी, 1.5-2 वर्ष लागेल पूर्ण सिरीज संपवायला. सर म्हणजे 1.5-2 वर्ष असं काय शिकवणार तुम्ही. म्हणलं असं काय शिकवणार, तुम्हाला तिथं व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल. आजच्या टायमिंगला कोणी AI शिकवते का तुमच्या प्लेलिस्टमध्ये. मी प्रत्येक गोष्ट AI सोबत कसं करायचं ते सांगणार आहे. AI कडून कशी इन्फॉर्मेशन गॅदर करायची प्रॉम्प्ट देऊन ते तुम्हाला सांगणार आहे. एक स्पेसिफिक प्रोजेक्ट तुम्ही मॅन्युअली कसं करताय आणि AI सोबत कसं बनवू शकता ते तुम्हाला सांगणार आहे. जसं की आपली सुरुवात जी होईल ती अजून प्लॅन नाही, डेट ठरलेली नाही. माझं असं चालू आहे की थोडंसं
अशी डेट पकडावी की ज्यामुळे मी पुढं कन्सिस्टन्सीने राहू शकतो. आलं ना. आता पायथॉनची आधी कंप्लीट करून द्यायची मला, कारण मी आतापर्यंत जी पण सिरीज लॉन्च केली आहे ती कंप्लीट करूनच राहिलो. अशी कोणती पण अशी अर्धवट मी कोणतीच सिरीज सोडलेली नाही. आणि इथून पुढच्या पण मी जे बोललो आहे ना त्या बोलण्याला मी 100% मी प्रॉमिस केलं आहे ना ते कंप्लीटच करून राहील. पण तुम्ही पण तुमची कन्सिस्टन्सी ठेवा, तुमच्या कॉलेजमध्ये शेअर करा, प्रत्येक मराठी मुलापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मला तुमच्या सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे, कारण की काम मी करतो आहे पण त्या कामासोबत तुमचा प्रतिसाद जर त्याच वेगाने जर मिळाला तर तुम्ही बघा अजून खूप सारं कंटेंट मी फ्रीमध्ये टाकू शकतो. आले ना. आणि जॉबच्या आता क्लासेस मला असे फोन येतात की सर कोणता क्लास केला पाहिजे की त्याच्यामुळे जॉब लागेल. अरे कन्सेप्टच चुकीची की एखादा क्लास तुम्हाला जॉब लावून देईल. आलं ना. की सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या स्किलवर लक्ष द्या ना. कोणती कंपनी तुम्हाला नाही म्हणणार आहे. पण असं झालं आहे की आपल्याला एक सगळ्या गोष्टी आयत्या आणून द्यायच्या, मग तुम्ही स्टडी करणार. ही गोष्ट सगळ्यात चुकीची. तुम्ही एक रोडमॅप घ्या कोणता पण, त्याला फॉलो करा आणि शिकायला सुरुवात करा. आज माझ्यासारखे कित्येक यूट्यूबर आहे जे खूप सारं काम फ्रीमध्ये करत आहे. हिंदीमध्ये असतील, मराठीमध्ये पण खूप सारे यूट्यूबर आहे जे मराठीमध्ये शिकवत आहे. काही जणांचे कोर्स कंप्लीट आहे, काही जणांचे नाही कंप्लीट आहे. हळूहळू होतील त्यांचे पण कंप्लीट. आपले पण येणार आहे एखाद्या 1-1.5-2 वर्षामध्ये आपले पण कोर्स जे लॉन्च केले ते कंप्लीट होऊनच जातील. मेन काय की सगळे जिथून तुम्ही जे शिकताय तिथून काय कन्सिस्टन्सी राहणं. रोडमॅप लागेल तेवढे पडले, तुम्ही कोणाचा रोडमॅप फॉलो करा. एकदा धरलं ना त्याला कंप्लीट करा. 17 ठिकाणी रोडमॅप बघत नका बसू. तर सगळ्यांना एकच सांगणं की कन्सिस्टन्सी हा सगळ्यात मोठा तुमचा रोल असणार आहे. जिथून तुम्ही स्टार्ट करताय तर ती स्टार्ट केलेली गोष्ट एंड पण करा. मध्ये कोणती गोष्ट सोडू नका. मी तुमच्यावर माझे फक्त एकच अपेक्षा आहे, तुमची लाईक आणि कमेंट. याच्या पलीकडे मी काहीच अपेक्षा ठेवत नाही. बाकी तुमचं सर्व काही आहे. तुमचा प्रतिसाद मला जो मिळतो आहे, आता जेवढे पण स्टुडंट माझ्याशी कनेक्टेड आहे ते खरंच सगळ्यांना मनपूर्वक आभार. आणि माझं एवढंच आहे की एक एम आहे की तुम्ही सगळ्यांना जर काही चांगलं व्हायचं असेल, म्हणजे सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला जर काही चांगलं आयुष्यामध्ये व्हायचं असेल तर कन्सिस्टन्सी, हार्डवर्क हे रूल तुम्हाला फॉलोच करावा लागणार आहे. मी बघा माझ्या डेली काही असो नसो मी एक व्हिडिओ टाकतो म्हणजे टाकतो. यूट्यूबवर नाही पडला, इंस्टाग्रामवर रीलच्या फॉर्ममध्ये तरी कंटेंट आपलं पडतं. ही कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सीने सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. हार्डवर्क आपलं प्रामाणिक पाहिजे. नवीन नवीन गोष्टी शिका. AI सोबत कम्युनिकेट करा. AIशी चांगलं बोला. तुम्हाला पाहिजे तेवढं पॅकेज मिळू शकतं. आताच IIT हैदराबादमधल्या एका मुलाला 2.5 करोडचं पॅकेज मिळालं. तुम्हाला पण मिळू शकतं. तुम्ही मेहनत केली तुम्हाला पण मिळू शकतं. भले स्टार्टिंग कमी होईल पण काय सांगताय तुमच्यामध्ये काही असं स्किल असेल तर तुम्ही त्या कमीपासून पण जास्तपर्यंत पण जाऊ शकता. तर आजच एवढाच एक मेसेज होता. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक त्या कोर्सचं कंटेंट काय असणार आहे, काय त्याच्यामध्ये शिकवणार आहे, कुठून आपली स्टार्टिंग होणार आहे, बेसिकपासून सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तो येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये तो एक व्हिडिओ आपला येऊनच लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती डेट पाहिजे ती डेट कमेंट करा आणि तुमच्या कॉलेजच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जास्तीत जास्त लोकांना कळवू द्या की असा कोर्स मी मराठी भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. पाहिजे तर मी हिंदीमध्ये शिकवू शकलो असतो, पण माझं असं आहे की आता मराठी मुलं आपल्यासोबत येते त्यांच्यासोबतच काम करायचं आहे मला. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळं कंटेंट येऊनच लागेल. धन्यवाद. आणि कन्सिस्टन्सी ठेवा रे मित्रांनो. आलं ना.